सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू झाली आहे। थोड्या वेळापूर्वीच शिंदे आणि अजित पवारांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली होती। एकीकडे पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसताना या विषयांवर शिंदे आणि फडणवीसांमध्ये आता चर्चा होते आहे। ही नेमकी काय चर्चा होणार आणि याच्यातून काही तोडगा निघणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून। अभिषेक, या बैठकीतून काय अपडेट्स मिळत आहेत? या संदर्भात पाहायचं तर मुंबई महानगरपालिकेतील जे पाण्याच्या प्रश्नासंदर्भात ही बैठक बोलवण्यात आलेली होती आणि एकूणच पालकमंत्री पदासंदर्भात देखील चर्चा होईल अशी अपेक्षा आहे। एकूण मागील काही दिवसांपासून या संदर्भातला तिढा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। या संदर्भात जर का पाहायचं तर पालकमंत्र्या पदासंदर्भातल्या बैठकीच्या अगोदर जी मुंबईतल्या पाणी प्रश्नाचा जी बैठक आहे ती सध्याला आपल्याला मागील 1 तासापासून सुरू असल्याचं कळतं आहे। त्यामध्ये अनेक जे प्रकल्प आहे ते प्रलंबित होते आणि त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा मुंबई महानगरातला पाण्याचा प्रश्न असेल तो अद्यापही आपल्याला सुटलेला पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळेच एकूण हे प्रकल्प कुठेतरी मार्गी लावावे यासाठी 5 ते 6 विभागाची एकत्रित बैठक बोलवण्यात आलेली होती। त्यामध्ये नगरविकास विभाग देखील येतो आणि त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्येही मागील 1 तासापासून बैठक सुरू असल्याचं कळत होतं। तर थोड्या वेळापूर्वी बैठक ही संपलेली आहे। एकूण थोड्या या संदर्भात देखील पालकमंत्री पदासंदर्भात देखील चर्चा होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे या चर्चेनंतर काय मार्ग लागतोय हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।